लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। अक्कडसे वाळू ठेका रद्द करण्याची जनतेतून मागणी, आरटीओ विभाग व पोलीस यंत्रणा नाकाम असल्याची चर्चा। शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील वाळू घाट तापी नदीतून अधिकच्या वाळू उपसा व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परत चर्चेत आला आहे। तापी नदीतून ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांची वाळू ठेका रद्द करण्याची मागणी जोर धरतीये। नागरिकांचं म्हणणं आहे की ठेका असला तरी दररोज 250 पेक्षा जास्त डंपरच्या फेऱ्या वाळू वाहतुकीसाठी वापरले जातात। तापी नदीतून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून अधिक वाळू उपसा होत असल्यानं तापी नदीचं पात्र धोक्यात आलेलं आहे। पाण्याची पातळी कमी होते आहे आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा होते। स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी आरोप केलाय की आरटीओ विभाग सुस्त आहे तर पोलीस यंत्रणा देखील नाकाम ठरली आहे, ज्यामुळे वाळू माफियांचा व्यवसाय वाढला आहे। अनेक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी प्रशासनाकडे थेट प्रश्न उपस्थित करतात। शहरातून एवढी ओव्हरलोड वाहतूक प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करतात। शासनाच्या अधिकृत पत्रात पजेशन अक्कडसे येथील वाळू घाटांचे असलं तरी उपसा दुसऱ्याच ठिकाणाहूनही होत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ठेका फक्त 45 दिवसांसाठी दिला गेला असून आता किती दिवस अजून ठेका चालू राहतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी नागरिकांनी वाळू ठेका तत्काळ रद्द करून ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनानं तापी नदीचे संरक्षण, रस्त्यांची देखभाल आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे। यावर आरटीओ प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।